चहा पिऊत गाईज. ओके, आमच्या भाषेमध्ये गाईज चहा म्हणतात, चहा म्हणतात. आणि म्हणजे मराठी शुद्ध भाषेमध्ये गाईज चहा म्हणतात, नाही का. ठीक आहे, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता 2 हप्ते झालेले आहेत गाईज मी ब्लॉग अपलोड केला नव्हता. आणि गाईज आता मी सध्या आहे शेतामध्ये. बिकॉज गाईज आता आपल्याला वैरण आहे आणि आणायची गाईज, आपल्याला आता जाळण आणायचं आहे. आणि गाईज आता मे महिना चालू आहे आणि आता माझ्या गाईज 12वीला मी आहे. आता मला जास्त ब्लॉग बी येत नाहीत गाईज, कारण आता मला 12वीचा अभ्यास पण करावा लागतो. ओके, आणि गाईज 2 हप्ते झालेले आहेत. आणि गाईज आता आपलं जे वाल्मिक होता ना, ते पण आता गेलेला आहे गाईज त्याच्या गावाला. आणि तो आता राहिला गाईज इथे 15 दिवस. आणि आपण त्याच्यासोबत चॅलेंज बी केला गाईज, आपण पूर्ण पण केलं. तर गाईज आपल्याला तिथे आई जाळण बांधत आहे गाईज. आणि आता तिथले जाळण घ्यायचं गाईज आणि जायचं घरी. ओके, तर सध्या तर गाईज मी आता बसलेलो आहे गाईज. आणि इथं खूप वारं चांगलं लागत आहे, इथं बघू शकता गाईज. तर एक लिंबाचं झाड आहे गाईज. तर गाईज मी आणि गाईज आपल्या ब्लॉगिंगला बेटर बनवण्यासाठी मी एक स्टँड मागवलं आहे गाईज. तुम्हाला इथे वरी दिसत असेल व इथे एक आहे. त्याच्यासोबत गाईज स्टँड एक भेटतो, माईक भेटतो आणि लाईट पण भेटतो गाईज. ओके, तर कसं कमेंटमध्ये सांगा गाईज की स्टँड तुम्हाला कसं वाटलं. ओके, तर गाईज सध्या मी चाललेलो आहे आता आईकडे गाईज, कारण की आई हे बांधत आहे जाळण. तर काय चला. आणि गाईज आता हे इथे अशाच पळाटे आहेत गाईज, कारण की गाईज आम्ही हे शेत विकलेलं आहे आमच्या गावातल्या माणसांना. भाषण. तर गाईज इथं बघू शकता गाईज किती असलं इथं ऊन पडलेलं आहे गाईज. आणि 10 वाजलेले आहेत तरी पण एवढी जास्त ऊन झालेलं आहे गाईज. आणि गाईज आधी आम्ही ते वरचं गाईज वावर केलं होतं 2 वर्ष आधी. आणि आता सध्या आहे गाईज मी इथं आलेलो आहे. तर गाईज तुम्ही बघू शकताय गाईज हे स्टँड नाही गाईज, आपला एवढा मोठा खोड आहे गाईज. आणि आपलं गाईज इथला काय ते साग काढलेला आहे गाईज, तिथं होता साग. आता इथे आहे गाईज ह्याचं खोड, तिथलं आणलं गाईज इथे. ओके, आणि गाईज आता तुम्ही बघू शकताय सर्व शेतांची हालत कशी झालेली आहे. बिकॉज गाईज उन्हाळा चालू आहे. आता गाईज आता येईल पावसाळा, नंतर गाईज चांगलं हिरवं होईल. ओके, आणि गाईज इथं जाळण आहे तुम्ही बघू शकताय. आता इथं आई गाईज बांधत आहे. आता हे घेऊन जायचं गाईज आम्हाला. ओके, आणि गाईज आता ते खोड काढल्याने खूप इथे धोंडे झालेले आहेत गाईज. आणि गाईज खूप ऊन लागत आहे, याच्यामुळे मी टाईल आणलेला आहे. आता याच्यावरच आपल्याला घेऊन जायचं आहे. तर चला गाईज. ओके, तर गाईज आता आपण ते लाकडं काढणार आहोत. ते बघू शकताय गाईज, तिकडे आहे लाकडं. हां, इकडे आपला. तर गाईज आता आपण चला लाकडं काढतो. ओके, तर गाईज एवढे आईने काढलेले आहेत. तर चला गाईज आपण काढू थोडेसे. आणि गाईज हे लाकडं माझी बहीण नेणार आहे, कारण की गाईज. आणि गाईज तुम्हाला एक सांगायचं होतं. काय झालं? तर गाईज आई म्हणजे की आपट्याची लाकडं आहेत. तर तिकडे चला गाईज, या मागे. आपट्याला काय होतं? आता तुझ्या हातात फक्त मोबाईल आहे. आता आपण एक ऑर्डर केलं आहे स्टँड, ते तुझ्या नंतर हातात येईल, नंतर तुला सोपं जाईल व्हिडिओ बनवायला. ओके, तर चला गाईज आता आपण आईने खोड आणायला सांगितलेलं आहे. मी लाकूड नेणार आहे गाईज, आणि माझ्या बहिणीला आणि आईला भारा देणार आहोत. इथं धर का, असं इथं धरायला दिलं आहे, तिकडचा काढ तुला धरायची अक्कल नाही. तर गाईज चला आपण आता ते लाकूड आणतो. ओके, चला गाईज. तर आपलं लाकूड आहे इकडे, दाखव की काय विचार हेच आहे का आई, हेच आहे का? हां, हेच आहे. तर गाईज आता हे आपलं लाकूड आपण घेणार आहोत गाईज. तर गाईज आता आपल्याला हे काढायचे आहेत. तर सरक बाजूला, मागे सर. तर गाईज आता आपल्याला लाकूड गायचं तोडायचं आहे थोडंसं. ओके, तर गाईज चला तोडूत आपण याला लाकूड. तर गाईज मी घरी आलेलो आहे गाईज. आणि सध्या गाईज आता मी पाणी पित आहे गाईज, कारण की खूप ताण लागलेलं आहे गाईज. बघू शकता इथं पाणी आहे.
तर गाईज तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण एक बूट ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला ते दिसत असेल, तुम्हाला इथे मी स्क्रीनशॉट दाखवतो. इथे गाईज आहे. ओके, तुम्ही बघून घ्या. आणि गाईज मला ते भेटला 436चा. ओके, आणि ते तेवढा भेटला गाईज. आणि तो गाईज मी आता कॉलेजमध्ये घालून जाईन. ओके, तर सध्याच्याला गाईज आता मी पाणी पितो. तर गाईज तुम्हाला सांगतो मी की आपल्या गावामध्ये राहण्याचा एक फायदा आहे. कारण की गाईज इथे बघू शकता तुम्ही की इकडे ऊन आहे आणि इकडे पण ऊन आहे. ओके, आणि समोर आपलं झाड आहे आणि इथे एक पत्र आहेत. ओके, इथं पत्र आहेत, तरी पण मी गाईज इथे एवढी वारं लागतं ना, तुम्हाला सांगतो का. इथं आता चपलं बुट आहेत. इथे नंतर मी काय नाही आतरून झोपतो. ओके, दुपारी 1 किंवा 1:30 वाजता. ओके, आणि तुम्हाला सांगतो की मी इथे खूप थंड लागतं. ओके, म्हणजे याला आम्ही ढाळच म्हणतात म्हणजे आधीच्या जमान्यामध्ये. ओके, माझ्या दादाने बांधलं होतं. आणि गाईज तुम्ही बघू शकता गाईज तिथं किती किटकॅट तसंच आहे गाईज. ओके, आणि आता तुम्ही बघू शकता गाईज किती ऊन झालेलं आहे ते. ओके, आणि गाईज मी आंघोळ पण केलेली नाही. तर गाईज मी आंघोळ करणार नाही आज, कारण की गाईज आमच्या घरी पाणी नाही आणि मोटरला पाणी येत नाही गाईज, थोडंच येते. याच्यामुळे काय झालं तर गाईज टाकते बकेट घे मध्ये. आता येईल गाईज आपलं उद्या किंवा परवा येईल आपली गाईज जे आपण बूट ऑर्डर केलेला आहे. आणि गाईज खूप साऱ्या गोष्टी मी ऑर्डर केलेल्या आहेत. तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओके, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बी घेऊ शकता. ओके, एक स्टँड ऑर्डर केला आहे गाईज मी, आणि एक घडीचे पट्टे ऑर्डर केले, चार्जर केलं आहे. ओके, आणि एक उडी आणि एक शर्ट पण केलं गाईज. ओके, काय झालं गायला एवढा मोठा ठेका दिला. ते पिलेला माराले आहे. असं लय धरायला दुखाले. इथे हात लांब की कसं झालं मी. तर गाईज 4 वाजलेले आहेत आणि उठलेलो गाईज. आणि गाईज आम्ही एक शेळी पण आणलेली आहे, तुम्ही बघू शकता गाईज इथे काय. आणि गाईचे 3 पिल्ले आहेत गाईज, मंगळवारच्या बाजारना आणि आणली आहेत गाईज. गाईची फाशीच घालू घ्यायला बघा याच्या गळ्याला. याला काय व्हाले की. थांब सरक बाजूला. दूध पिण्यासाठी काय नाही, ते गुतून बसलं होतं. तसे ते बनवता इथे मेट मार दिवस केला बसायला लागायचं. तर गाईज आता मी उठलेलो आहे गाईज आणि चालू आहे चिरकण्यासाठी. आणि गाईज आता आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं नाही गाईज, कारण की गजरा गवत नाही, दुखायला मी मान. तर गाईज माझी मान खूप दुखत आहे याच्यामुळे. आणि हात पण गाईज दुखत आहे गाईज, तुम्ही बघू शकता माझा हात कसला झालेला आहे गाईज. मी कामाला गेलतो गाईज. सुजला नाही आहे, काळा पट झाला आहे, कामाला गेलो. तर गाईज आता हात दुखायला याच्यामुळे मी स्टँड मागितला आहे. तर येईल ते 3 तारखेला, 3 जूनला. ते सतत वरी आलंय बघ. ती कधी शिळीची तिच्या पायाखाली आली तर तू कुठं जायस. पाणी मी आणतो की थांब. शेळीला ठेवायचं पाणी बापा, मधात ठेवायचं तिला हांड्यातला. तर गाईज आपण पाणी आणून आता आपल्या आईला. काय असं काय असं असं केलं. तर गाईज आता आपण चला आपल्या गाईला पुढे नेऊता मध्ये. तिला नको तू तिला. तर गाईज बघा ह्यानं कसं केलेलं आहे याचं. तर गाईज मी एवढं आणलेलं आहे जाळं. आणि गाईज मी नवीन चप्पल आणलेलं आहे गाईज, तुम्हाला सांगायचं राहिलं. हां बस. तर गाईज नवीन चप्पल आहे माझा हा, बघू शकताय गाईज. खूप गाईज सॉफ्ट आहे आणि हे जास्त टिकतं व्हायचं. ओके,
आणि गाईज तुम्ही बघू शकता खालून किती मोठा आहे गाईज. आणि याची स्टाईल बी बघू शकता गाईज. हा मला 600 रुपयाला पडला गाईज. आणि घरी वापरण्यासाठी चांगला आहे गाईज हा, बघू शकता गाईज. आणि मला 10 नंबर येतो. माझा खूप पाय मोठा आहे गाईज, हो का. आणि गाईज आज काही जास्त मला ब्लॉग बनवण्यासाठी एनर्जी नाही गाईज, कारण की आज मला वेगळीच फिलिंग येते गाईज. कारण की आज गाईज वाल्मी गेलेला आहे त्याच्या घरी आणि गाईज करमत नाही. तर तरी गाईज आज मी ब्लॉगच बनवणार नव्हतो गाईज. गाईज माझी मानस खूप दुखत आहे. रात्री काय झालं ते एक गाईज मी चप्पल बी आणलेला आहे. आता कॉलेजमध्ये हे घालतो गाईज मी, केव्हा शूज. ओके. आणि व्हाईट कलरचा मी घेतलेला आहे गाईज, मागवलेला आहे. आता उद्या किंवा परवा येईल गाईज. ओके. मला वाटते उद्याच येईल. ओके. तर त्याची तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो गाईज. ओके. आणि गाईज आता सध्या तरी तिघं आणि चौघं इथंच बसलेले आहेत आणि मोठी आहे गाईज तिथं बसलेली आहे. 4-5 वाजलेले आहेत आता. का ते दादा ना चालले एवढे बाकी आता इथं घडी येते, इथं घडी घालतो मी. तर गाईच हे एक बकरा आहे गाईच, इकडे इकडे. ते गाईच थोडा आता भेट आहे, नाराज होते गाईच, बसायचा प्रयत्न करतो गाईच. आणि इथे शिळी आहे गाईच, ती खूप कणत आहे गाईच. दुसरी आणली आम्ही शिळी म्हणून तशी करायला. नवीन शेळी आहे गाईच. आणि जी 3 पिल्ले आहेत बघा. इथे काय तिथे काय आणि इथे काय. ही शेळी हिची आई कशी बघायला आमची शेळी. आता 5 वाजल्यापासूनच झोपण्याची तयारी चालू झालेली आहे गाईज आमच्या घरी. आणि गाईज आता बघू शकताय असं काही वातावरण झालेलं आहे इकडचं. आणि इकडं सूर्य गेलेला आहे गाईज. आणि यांचं घर केव्हा रेडी होतं गाईज, कारण की मागून खूप आता आवाज येतो आहे. आणि गाईज माझी मान खूप दुखत आहे. काय झाली की माझ्या मानाला. आणि गाईज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की चप्पल कसा वाटत आहे आपला. ओके. आता गाईज कधी मी कॉलेजला घेऊन जाईन याला. तर गाईज आता आपला चहा पण आलेला आहे गाईज. आणि इकडं गाईज मला मान करण्यासाठी सगळं शरीर गाईज हलवावं लागत आहे. तर सध्या तर गाईज आम्ही आज आंघोळ केलेली नाही गाईज, कारण की चांगलं वाटत नाही गाईज मला. ओके. दादा पण येत आहेत गाईज, आता मस्कीला आलेले आहेत. आणि झाड खूप मोठं झालेलं आहे गाईज, इथं बघू शकता तुम्ही. चहा पिऊत गाईज. ओके. आमच्या भाषेमध्ये गाईज चहा म्हणतात, चहा म्हणतात. आणि माझी मराठी शुद्ध भाषेमध्ये गाईज चहा म्हणतात, नाही का. तर गाईज आपला चहा संपलेला आहे. तर गाईज ही चप्पल ठेवून देऊत, कारण की गाईज आपल्याला हा कॉलेजमध्ये वापरायला लागतो. ओके. तर गाईज आता हे लावत आहोत आम्ही. तर गाईज आता हे खात आहेत गोळी. कायची गोळी आहे दादा? तर गाईज हे ब्लॉग खूप छोटा होणार आहे, तर हे बघून घ्या गाईज. ओके. आणि गाईज आज माझा मूड नव्हता म्हणून मी जास्त बनवला नाही गाईज, कारण की आज वाल्मी गेला त्याच्या गावाला. ओके. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती आपल्या, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. तर तुझ्या हातात आता ही मोबाईल आहे, ह्याच्यासोबतच